मंडळी, कल्पना करा, तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हाला नोकरी सोडून काहीतरी स्वतःचं करायचं आहे. तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा कदाचित एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे आणि तुम्हाला ते व्यक्त करायचं आहे. पण प्रत्येक वेळी मनात एकच प्रश्न येतो, लोक काय म्हणतील. मजेशीर गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य तुम्ही जगत असता, पण निर्णय मात्र अनेकदा दुसरे लोक काय विचार करतील यावर घेत असता. आणि कदाचित तुम्हाला हे माहीतही नसेल, लोक काय म्हणतील हे फक्त 4 शब्द नाहीत. हे तुमच्या मेंदूने तयार केलेलं एक मानसिक कारागृह असू शकतं. पण प्रश्न आहे, आपण लोकांच्या मताला एवढं महत्त्व का देतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कोणता? हे समजून घेतलं तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातला एखादा मोठा निर्णय आजच बदलू शकता. लहानपणापासून आपल्याला काही वाक्य ऐकायला मिळतात. असं करू नकोस, लोक काय म्हणतील. असं कपडे घातले तर लोक हसतील. नोकरी सोडून व्यवसाय, लोक काय म्हणतील. इतकं शिकून हे काम करतोस, लग्न कधी करणार, पगार किती आहे, शेजाऱ्याचा मुलगा बघ, तो कुठे पोचला. हळूहळू आपल्या मेंदूमध्ये एक विचित्र समीकरण तयार होतं. चांगलं आयुष्य बरोबर लोकांची मान्यता. मग आपण स्वतःला विचारणं कमी करतो, मला काय हवं आहे, आणि विचारायला सुरुवात करतो, लोकांना काय आवडेल. आणि इथूनच खरी अडचण सुरू होते. पण थांबा, यामागे फक्त संस्कार किंवा समाज कारणीभूत नाही. यामागे आपल्या मेंदूची एक खोल सायकोलॉजिकल मेकॅनिझम काम करते. मानसशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. मानव हा अत्यंत सामाजिक प्राणी आहे. हजारो वर्षापूर्वी माणूस एकट्याने जगू शकत नव्हता. समूहापासून बाहेर पडणं म्हणजे जगण्यासाठी मोठा धोका. म्हणून आपल्या मेंदूने एक सवय विकसित केली, मी इतर लोकांमध्ये स्वीकारला जातोय का. आज आपल्याकडे घरं आहेत, नोकऱ्या आहेत, मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहे, पण आपल्या मेंदूची मूलभूत गरज अजूनही तशीच आहे. आपल्याला स्वीकारलं जावं असं वाटतं, म्हणून कोणी आपल्यावर टीका केली की आपल्याला वाईट वाटतं, कोणी कौतुक केलं की आपल्याला आनंद होतो. आणि सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला कमी लाईक्स मिळाले तरी मनात प्रश्न येतो, लोकांना माझं आवडलं नाही का. पण आता इथे एक खूप मोठा भ्रम आहे. आपण ज्या लोकांच्या मताला एवढं महत्त्व देतो ते लोक खरंच आपल्याबद्दल एवढा विचार करत असतात का? बहुतेक वेळा नाही. मानसशास्त्रात याला स्पॉटलाईट इफेक्ट असं म्हणतात. आपल्याला अनेकदा असं वाटतं की सगळ्यांचं लक्ष माझ्यावर आहे. तुमच्या शर्टवर छोटासा डाग पडला तर तुम्हाला वाटतं आज ऑफिसमधल्या सगळ्यांना हे दिसणार. तुम्ही स्टेजवर बोलताना एक शब्द चुकीचा उच्चारला तर तुम्हाला वाटतं आता सगळे मला मूर्ख समजतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर वाटतं नातेवाईक काय म्हणतील. पण सत्य काय आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याचे मुख्य पात्र आहात, पण इतरांच्या आयुष्यात तुम्ही बहुतेक वेळा फक्त एक छोटासा भाग असता. ज्याला तुमच्या शर्टवरील डाग आठवतोय असं तुम्हाला वाटतं तो कदाचित तुमच्या EMI बद्दल विचार करत असेल. ज्याला तुम्ही चुकीचं बोललात हे लक्षात राहील असं तुम्हाला वाटतं कदाचित तो स्वतःच्या समस्यांमध्ये अडकलेला असेल. आणि इथे एक जबरदस्त प्रश्न निर्माण होतो, जर लोक आपल्याबद्दल आपण समजतो तितका विचारच करत नसतील तर आपण आपल्या आयुष्याचे निर्णय त्यांच्या मतावर का घेतो. समजा अमोल नावाचा एक मुलगा आहे. अमोल एका कंपनीत नोकरी करतो, पगार ठीक आहे, पण त्याला लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे. त्याला स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू करायचा आहे. तो अनेक वर्ष तयारी करतो, कॅमेरा घेतो, फोटोग्राफी शिकतो, शनिवार रविवार छोट्या प्रोजेक्ट्सवर काम करतो. पण व्यवसाय सुरू करण्याची वेळ आली की तो थांबतो, कारण त्याच्या मनात एक वाक्य फिरत असतं, नातेवाईक काय म्हणतील. इतकी चांगली नोकरी सोडली, फोटोग्राफी करून किती पैसे मिळणार, परत नोकरीत यावं लागलं तर. आणि शेवटी अमोल व्यवसाय सुरूच करत नाही. 10 वर्षांनी त्याच्याकडे नोकरी असते, पगारही वाढलेला असतो, पण मनात एक प्रश्न असतो, मी तेव्हा प्रयत्न केला असता तर. हीच गोष्ट धोकादायक आहे. अपयशाची वेदना काही काळ असते, पण न केलेल्या प्रयत्नांची खंत अनेक वर्ष राहू शकते. आपण इतिहासात पाहिलं तर अनेक मोठ्या व्यक्तींना सुरुवातीला विरोध, टीका आणि उपहास सहन करावा लागला. आणि इथे एक महत्त्वाचा धडा आहे, लोकांची मतं बदलत राहतात, पण तुमच्या आयुष्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागतो. लोक तुमच्या निर्णयावर कमेंट करतील, काही दिवस चर्चा करतील, मग दुसऱ्या विषयाकडे वळतील. पण निर्णय तुमचा असेल तर त्याचा परिणामही तुमचाच असेल. आता आणखी एक मोठा सापळा आहे, कंपॅरिझन म्हणजेच तुलना. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, तिचं लग्न झालं, त्याचा पगार जास्त आहे, त्याचं घर मोठं आहे, तिचं इंस्टाग्राम लाईफ किती छान आहे,
पण आपण एक गोष्ट विसरतो. आपण दुसऱ्याच्या आयुष्याचा हायलाईट रील पाहतो आणि आपल्या आयुष्याचा बिहाइंड द सीन्स. सोशल मीडिया याला आणखी वाढवतो. तुम्हाला एखाद्याचा नवीन कारचा फोटो दिसतो, पण त्या कारसाठी त्याने घेतलेलं कर्ज दिसत नाही. तुम्हाला एखाद्याची विदेशातील ट्रिप दिसते, पण त्याच्या वैयक्तिक समस्या दिसत नाहीत. तुम्हाला एखाद्याचं यश दिसतं, पण त्यामागची 10 वर्षाची मेहनत दिसत नाही. म्हणून दुसऱ्याच्या बाहेरच्या आयुष्याशी आपल्या आतल्या आयुष्याची तुलना करू नका. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुमच्या आयुष्यातही लोक काय म्हणतील हा प्रश्न वारंवार येत असेल तर हे 4 उपाय लक्षात ठेवा. उपाय नंबर 1, स्वतःला विचारा, हे लोक कोण आहेत? जेव्हा मनात येतं लोक काय म्हणतील, तेव्हा लगेच स्वतःला विचारा, नेमके कोणते लोक? त्यांची नावं लिहा. आई, वडील, मित्र, नातेवाईक, शेजारी, ऑफिसमधले. की मग दुसरा प्रश्न विचारा, हे लोक माझ्या निर्णयाचे परिणाम भोगणार आहेत का? जर उत्तर नाही असेल तर त्यांच्या मताचं वजन किती असावं हे पुन्हा ठरवा. उपाय नंबर 2, 10-10-10 प्रश्न. एखादा निर्णय घेताना स्वतःला विचारा, हा निर्णय 10 दिवसांनी मला कसा वाटेल, 10 महिन्यांनी आणि 10 वर्षांनी. समजा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे. आज लोक हसतील, 10 दिवसांनी चर्चा होईल. कदाचित 10 महिन्यांनी तुमचं काम सुरू झालेलं असेल आणि 10 वर्षांनी कदाचित तुम्ही म्हणाल, त्या दिवशी मी भीतीवर मात केली म्हणून आज इथे आहे. उपाय नंबर 3, छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचे निर्णय घ्या. लोकांच्या मतापासून मुक्त होण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची गरज नाही. छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुम्हाला आवडणारा कपडा घाला, तुम्हाला आवडणारा विषय शिका, तुमचं मत सभ्यपणे व्यक्त करा, नवीन कौशल्य शिका. एखाद्या चुकीच्या अपेक्षेला नाही म्हणा, कारण प्रत्येक छोटा स्वतंत्र निर्णय तुमच्या मेंदूला एक संदेश देतो, माझं आयुष्य मी ठरवू शकतो. उपाय नंबर 4, स्वतःच्या मूल्यांची यादी तयार करा. कागद घ्या आणि 3 प्रश्न लिहा. मला आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं वाटतं? मला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे? माझ्या आयुष्यात शेवटी मला कोणत्या गोष्टींचा अभिमान वाटावा असं मला वाटतं? पैसा, कुटुंब, स्वातंत्र्य, सर्जनशीलता, प्रामाणिकपणा, व्यवसाय, ज्ञान, समाजसेवा. तुमची उत्तरं तुमच्या आयुष्याचा कंपास बनू शकतात. कारण तुमच्याकडे स्वतःचा कंपास नसेल तर जग तुम्हाला ज्या दिशेने ढकलतं त्या दिशेने तुम्ही जाल. एक शेवटचा विचार. आता कल्पना करा, तुम्ही 80 वर्षाचे झाले आहात. तुम्ही मागे वळून तुमचं आयुष्य पाहत आहात. तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मी लोकांना खुश ठेवण्यासाठी छान आयुष्य जगलो, की मी माझ्या मनाचं ऐकलं, चुका केल्या, पडलो, पुन्हा उभा राहिलो आणि माझं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगलो? कारण शेवटी लोक तुमच्यावर टीका करतील. तुम्ही काहीही केलं तरी करतील. तुम्ही नोकरी केली तरी कोणी म्हणेल व्यवसाय करायला हवा होता. तुम्ही व्यवसाय केला तर कोणीतरी म्हणेल नोकरी केली असती तर बरं झालं असतं. तुम्ही लग्न केलं तर प्रश्न, लग्न केलं नाही तर प्रश्न, शहरात राहिलात तर प्रश्न, गावी राहिलात तर प्रश्न, यश मिळालं तरी प्रश्न, अपयश आलं तरी प्रश्न. म्हणून लोक काय म्हणतील हा प्रश्न कधीच संपणार नाही. पण एक प्रश्न तुम्ही बदलू शकता, मला काय जगायचं आहे? लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ही लोकांची सार्वजनिक मतदानाची प्रक्रिया नाही. प्रत्येक निर्णयासाठी तुम्हाला लोकांची परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. तुमच्याकडून चुका होऊ शकतात. कदाचित काही लोक तुमच्यावर हसतील, काही जण टीका करतील. पण त्या सगळ्यांपेक्षा धोकादायक एक गोष्ट आहे, स्वतःच्या मनातलं आयुष्य जगायचं स्वप्न फक्त लोक काय म्हणतील म्हणून कायमचं दाबून ठेवणं. कारण लोक तुमच्याबद्दल बोलतील, कदाचित एक दिवस, कदाचित एक आठवडा, कदाचित काही महिने, पण तुमच्या आयुष्याचे परिणाम तुम्हालाच वर्षानुवर्ष जगायचे आहेत. म्हणून पुढच्या वेळी मनात आवाज आला लोक काय म्हणतील, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा, लोक काही म्हणू देत, पण मी माझ्या आयुष्याबद्दल काय म्हणेन? आणि कदाचित याच एका प्रश्नामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तर मंडळी, जर या व्हिडिओमधील एकही गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल तर कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी लोकांपेक्षा माझ्या आयुष्याला महत्त्व देणार. तर मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मानसशास्त्रावर आधारित आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण मन बदललं तर विचार बदलतात, विचार बदलले तर निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले
तर आयुष्यही सुंदर आणि चांगले बदलू शकतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.